भारतातली नवी टू व्हीलर वरची जीएसटी पॉलिसी बनवणारे अभ्यासक थोडे कच्चे आहेत आणि त्याचीच फळं सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य लोकांना भोगावी लागणार आहेत. कसं ते तुम्हाला दाखवतो. तर हे बजाजची पल्सर NS400 बजाजचा ही बाईक बनवण्याचा हेतूच हा होता की सर्वसामान्यांना एक 400 सीसी ची बाईक अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळावी. म्हणूनच या बाईकची प्राइस 2 लाखाच्या आत 1,92,000 रुपये एक शोरूम ठेवण्यात आलेली आहे. सध्याच्या 28% जीएसटी प्लस 3% सेसनुसार. पण सर्वसामान्यांच्या या बाईकवर आता 31 ऐवजी 40% जीएसटी ऍड होणार आहे, कारण की आता हे लक्झरी प्रोडक्ट बनलंय. आता तुम्हाला मज्जा दाखवतो. यामाहा R3 म्हणजे 300 सीसीचं पॅरलल ट्विन इंजन असणारी एक यामाहाची स्पोर्ट्स बाईक आहे. त्याची पॉवर पण 40-42 BHP चीच आहे, सेम पल्सर सारखीच. पण ते इंजन 350 सीसीच्या आतला आहे म्हणून त्याच्यावर 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे. गव्हर्नमेंटच्या मते हे लक्झरी आयटम नाही आहे आणि ह्याची प्राइस ऐकला तर आणि खोळवाल तुम्ही. 3,60,000 रुपयाची एक शोरूम प्राइस आहे सध्यासाठी या यामाहा R3 ची. यामाहा R3 ची प्राइस 3,60,000, तरी पण त्याच्यावर 18% जीएसटी. आणि पल्सर 1,92,000 रुपयाला असून सुद्धा त्याच्यावर 40% जीएसटी आकारण्यात येतोय. म्हणजे काय कुठलं गणित आहे आता यांनाच माहित. कुठल्या प्रकारचा नशा करून यांनी ही जीएसटी पॉलिसी बनवली आहे हे आता त्यांनाच ठाऊक. खरं तर पॉवरच्या हिशोबाने किंवा सीसीच्या हिशोबाने ही टू व्हीलरची जीएसटी पॉलिसी बनवण्यात यायला हवी होती. आशा करतोय लवकरात लवकर गव्हर्नमेंटच्या ध्यानात ही गोष्ट यावी आणि याचा त्यांनी विचार करून सुधार करावा. यात तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि पेजला फॉलो करायचं विसरू नका.